कसं काय मंडळी, कसे आहात तुम्ही? आज मी माझा दुसरा ब्लॉग टाकतेय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझा पहिला ब्लॉगला खूप सारा प्रतिसाद दिला, मला खूप सारे व्ह्यूज मिळाले आणि मला खूप चांगलं वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं की हां, एवढे चांगले लोक त्या जगामध्ये जे सुकन्याचा ब्लॉग पाहतायत. एनिवे, सो आजचा ब्लॉग असणार आहे मार्केट. आता मी चालले थोडं शॉपिंगला. शॉपिंग म्हणजे लाईक ग्रोसरी शॉपिंग. आणि आता मी ही मोठी बॅग जी दिसते तुम्हाला ती घेऊन चालले. का प्लीज पहा. मी मोठी बॅग घेऊन आले खाली. कशासाठी मी दाखवते तुम्हाला. दुबईमध्ये असं काहीतरी आहे, काहीतरी म्हणजे अशी मशीन आहे त्याच्यामध्ये आपण कपडे टाकू शकतो, म्हणजे कपडे डोनेट करू शकतो. इजंट इट वंडरफुल. दुबईमध्ये एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि इनोव्हेशन्स त्यांनी ठेवल्यात आणि इतकी सिम्पल गोष्ट आहे की लाईक तुम्हाला कपडे नको आहेत, तुमच्या घरामध्ये जे पण वापरायचं नाही तुम्ही त्या डोनेशन बँकमध्ये टाकू शकता. अजून आहे तिथे त्यांनी रमदानमध्ये फ्रीजेस ठेवलेत जिथे तुम्हाला समजा काही डोनेट करायचं आहे, जेवण डोनेट करायचं आहे किंवा काही डोनेट करायचं आहे तर तुम्ही ते पण त्या फ्रीजमध्ये ठेवू शकतात. म्हणजे जे वर्कर्स असतात त्यांना जेव्हा इफ्तारी होते, म्हणजे जेव्हा ते रोजा सोडतात त्यावेळी ते त्या फ्रीजमधून त्यांना जे लागतं ते घेऊ शकतात. इज इट सो ब्युटिफुल. म्हणजे किती चांगलं कॉन्सेप्ट आहे आणि किती सिम्पल आहे हे कॉन्सेप्ट. चला आता खूप ऊन आहे, इथे समोर मार्केट आहे आमच्या इथे, तिकडे मी चालली आहे. मध्ये जाण्याच्या आधी वेदर दाखवते. आजचं ब्युटिफुल वेदर आहे अँड ब्युटिफुल वेदर आहे. असं ढगाळ आहे आज, उन्हाळा अजून चालू नाही झाला इकडे. सो इथे एक्झॉटिक फ्रूट्स पण आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, भारी भारी आयटम्स आले तिकडे. पायनॅपल माझं फेवरेट आहे आणि इकडे पपई पण आली आहेत, पपई पण घेईल बहुते आज मी. अँड ग्रीन लीफी व्हेजिटेबल्स फ्रेश. भुईमुगाच्या शेंगा पण आहेत, खरबूज आहे, ज्यूसेस आहेत, दही आहे, फ्लेवर्ड मिल्क्स आहेत, बटाटे, टमेटो, इसेन्शियल सगळं आहे अवेलेबल. आणि आता इथे जे ऑफर्स वगैरे लागलेले असतात तिकडं असतं. त्याच्यानंतर कांदे पण आहेत. सगळ्यांना उत्सुकता होती की बाबा कांदे किती किलो आहे, तर इट्स लाईक 4.50 दिरहम, सो लाईक अराउंड 100-150 काहीतरी आहे. हे काय बघते मी, सुकी मच्छी जी मला नाही आवडत पण माझ्या नवऱ्याला जाम आवडतं, सो ती पण आहे. लाईक वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यानंतर फिश, ओ माय गॉड, सगळे इथे अरेबियन समुद्र असल्यामुळे सगळ्या फ्रेश फिश मिळतं. सो तुम्ही बघू शकता. माझा आवडता हलवा पण आहे अँड फ्रेश देतात ते कट करून, एकदम भारी मिळतं. परत इकडे चिकन मटन सेक्शन आहे आणि तिकडे समोर लाईक अंडेवाला सेक्शन आहे, तिथे आता मी अंडे घ्यायला जाणार आहे. अंडे याच्यामध्ये आता मला माझ्या फ्रेंडने सांगितलं की एक ग्रीनवाले असतात आणि एक रेडवाले असतात. परत इकडे पिकल्स वगैरे आहे. सो बेसिकली लाईक सगळं ग्रॉसरी मिळेल इकडे. इकडे डेट्स आहेत, फ्रेश बेकरी आहे, इकडे ड्राय फ्रूट्स आहेत, पाहिजे ते ड्राय फ्रूट्स आहेत. आणि इकडे लाईक बेकरी सेक्शन आहे जिथे लाईक फ्रेश मिळतं सगळं. पॅटीज चिकनचं किंवा व्हेज असेल. आता मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन झाले आहे बट बऱ्यापैकी चांगलं. सो हे सगळं लाईक एवढं भारी भारी फ्रेश सगळं मिळतं आहे. आणि आता मी एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवायला की मी काय घेते. ओके, बाय. सो गाईज, झाली आहे माझी शॉपिंग आणि आता मी घरी चालली आहे.
काय काय शॉपिंग केलं, लाईक रोजचाच ग्रॉसरी घेतली आहे. वेदर एकदम मस्त आहे, लाईक क्लाउड्स आणि असं थोडं ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडायला पाहिजे फक्त. हे लोक पाऊस पण पाडतात, लाईक माइंड ब्लोइंग गोष्ट आहे. ऑन झाला. सो एक्साइटमेंटमध्ये मी विसरले की मी माईक ऑन करायला पाहिजे होतं, बट आता जे आलं आहे ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये एडिट करून दाखवणार. एनिवे, सो मी काय काय आणलं आहे तर सगळ्यात आधी आता उद्या गुढीपाडवा आहे, तर मी आणलं आहे मोठा दह्याचा डबा, ज्याचा मी श्रीखंड बनवणार आहे. कसं त्याची रेसिपी मी टाकणार आहे. सेकंडली काहीतरी चरायला लागतो, सो मी पॉपकॉर्न आणलेत. त्याच्यानंतर इमर्जन्सी ब्रेड आणले. आता सुट्टी आहे 4-5 दिवस रमदानची, सो थोडं सँडविच वगैरे बनवेल. त्याच्यानंतर याची खूप सवय लागली आहे आम्हाला, परोटा, केरला परोटा, आणि क्लास लागतो चिकन करी वगैरे सोबत. फ्रेश ग्रीन माल आणला आहे, मिरच्या, ढोबळी मिरची, आणि बराच टाईम झालं खूप असे चांगले फ्रेश फ्रूट आणले नव्हते, सो काळे द्राक्ष आणलेत अँड येल्लो द्राक्ष आणलेत. सीझन काल बघितलं मी खूप साऱ्या रील्समध्ये, सो मी विचार केला की हे पण घेणार मी आता. त्याच्यानंतर लाईक खिसलेलं खोबरं आणलं आहे, कांदा, टमॅटो, बटाटे असं बरंच काही आणलं आहे. अंडे आणलेत, सो रोजच्या गोष्टी आणल्यात मी. सो लाईक अराउंड हे सगळं 99 सम दिरम्स झालं. सो लाईक शॉपिंग करताना इथे थोडं माइंडफुल आणि थोडं डोळे आणि डोकं ओपन ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण असं लाईक एक्साइटमेंटमध्ये घेत राहतो गोष्टी. सो ते आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आपण वापरणार आहोत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला खरंच सध्या लागत आहेत. उगाचच इम्पल्सिव्ह बाईंग जेव्हा आपण करतो तेव्हा सगळं म्हणजे उगाचच खर्च होत राहतो. सो हे होतं माझं शॉपिंग आजचा. सो एक खूप छान किस्सा झाला आता माझ्यासोबत खाली, की मी तुम्हाला दाखवलं की माझ्याकडे कपड्यांची बॅग होती जी मी खाली डोनेशन मशीनमध्ये टाकणार होते. सो मी ते कपडे हळूहळू काढून त्या मशीनमध्ये जस्ट टाकणारच होते की तेवढ्यात एक अंकल आले. तिथे बाजूला एक चहाची टपरी आहे. सो तिथे आले ते आणि ते बोलले की बेटा क्या आप ये दे सकते हो क्या? मतलब हाँ अंकल बिल्कुल दे सकते हैं. तो आपके पास ये शर्ट्स है? तो मैंने बोला हाँ. मी म्हटलं की हाँ शर्ट्स हैं अंकल. आणि मी मग एक एक काढून फोल्ड केले होते ते सगळेच, मी तशीच पूर्ण बॅग ती त्यांना देऊन टाकली. भारी वाटलं मला जेव्हा ते मी दिलं. म्हणजे काय होतं, म्हणजे माझ्याकडे ते एक्स्ट्रा कपडे ड्रॉवरमध्ये होते आणि जेव्हा ते दिलं तेव्हा त्या मुमेंटला मला काही नाही वाटलं, पण ते दिल्यानंतर जेव्हा मी पुढे गेले तेव्हा असं फील झालं की अरे हे आपण करूच शकतो. इतकं छोटं तर गोष्ट करूच शकतो आपण. असं तुम्ही पण तुमच्या ड्रॉवरमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये काही अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला वाटत आहेत की तुम्ही नाही यूज करणार आहात आणि त्या पडून आहेत. सो प्लीज त्या डोनेट करा. आणि तुम्हाला नसेल माहिती पण या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे लोकांना. मी काहीतरी द्यायला गेले होते आणि नकळत मलाच काहीतरी मिळाले. म्हणजे त्या अनुभवातून माझं खूप टाईमपासून चालू होतं की व्लॉग बनवायचा आहे, पण काही असं हे येत नव्हतं की अरे चला आज बनवू आणि आज टाकूया तसं. सो माझी खूप टाईमपासूनची इच्छा होती की माझं एक यूट्यूब चॅनल पाहिजे, जे पण असं त्याच्यावर मी जे पण पोस्ट करेल. सो आज मी माझा दुसरा व्लॉग टाकते आणि आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही याच्यावर खूप प्रेम द्याल. कॉमेंट करा अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल. मी नक्की पुढच्या ब्लॉग्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.